जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये मला काही कॉमेंट आलेल्या होत्या. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्याची उत्तरं मी अगोदरच तुम्हाला द्यायला पाहिजे होती. काही कारणास्तव मी तुमच्या कॉमेंटची उत्तरं पण देऊ शकत नाही. पण आज चला म्हटलं एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू. तुमच्या ज्या कॉमेंट असतील त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि त्या कॉमेंटद्वारे पण तुम्हाला काहीतरी शिकायलाच मिळेल. ठीक आहे, एक कॉमेंट मी घेतो आहे त्याचं काहीतरी कारणच असणार आहे. जे आपल्या सामान्य व्यक्ती असतात त्यांना खूप सारे प्रश्न पडतात स्टॉक मार्केटविषयी, त्याचं उत्तर पण मी तुम्हाला दिलंच पाहिजे. मग ठीक आहे, मग आजचा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. त्या कॉमेंटद्वारेच पण तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार. त्यामुळे आजचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचं आहे. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की खूप साऱ्या व्यक्ती व्हिडिओला बघतात पण ते सबस्क्राईब करायचं विसरून जात असतात. आणि लाईक मात्र तुम्ही करायचं असतं. आणि छानचे कॉमेंट, व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही आवडला किंवा तुमचे काही डाऊट असतात ते व्हिडिओच्या खाली तुम्ही टाकायचं असतात. त्यासाठी तुम्ही कॉमेंट पण नक्की करायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, मागचे काही व्हिडिओ होते आणि त्यामध्ये पण मला ह्या कॉमेंट आलेल्या होत्या. कॉमेंट मी अगोदर रीड केलेल्या होत्या, पण त्यांना उत्तर कसं द्यावं, शॉर्टमध्ये तर उत्तर मी देऊ शकत नाही. मग मला आज वाटलं की मी एक छोटासा व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओद्वारेच या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. कारण की अपेक्षा प्रत्येकालाच असते की मी एक कॉमेंट जर व्हिडिओच्या खाली टाकलं आहे तर मला अपेक्षित असं उत्तर पण त्याचं मिळालं पण पाहिजे. आता जी कॉमेंट तुम्ही टाकताय ना ती बरोबर आहे, पण आता त्याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर मी थोडक्या शब्दात देऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी मला व्हिडिओज बनवावा लागेल. मग तुमच्या ज्या पण कॉमेंट येत असतील त्याच्यावरती मी इथून पुढे पण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. मग त्याच्यामध्ये बघा, मंजुश्री मॅडम होत्या, त्यांचं एक कॉमेंट इथं आलेलं होतं. असे 2-3 कॉमेंट आहे बघा. त्यांनी सांगितलेलं होतं की सर एखादा स्टॉक किती खाली येऊ शकतो. ठीक आहे, आता एखादा स्टॉक किती खाली येऊ शकतो त्याचं पण उत्तर मी देईल. त्यानंतर एखादा चांगला ब्रोकर आपल्याला कॉल देत असेल तर त्याचे प्रीमियम घेतले पाहिजे का, याचं उत्तर पण विकी सर जे आहे त्यांना पण मिळेल. आणि बाळासाहेब सर आहे, बाळासाहेब गाडे सर आहे, त्यांनी पण सांगितलं आहे की सर इंडिकेटर कसे लावायचे ते शिकवा बिगिनरसाठी. आपण सुरुवातीला जे कॉमेंट इथे घेतलेलं आहे आता की एखादा स्टॉक किती खाली येऊ शकतो त्याला इथे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. हे बघा मित्रांनो, जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, तुम्ही स्टॉकला बाय करतात, काही टेक्निकल लेवल असतात. कारण की एखादा स्टॉक आपण अंदाजे बाय करत नसतो, त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करत असतो. टेक्निकल ॲनालिसिस, मग ते टेक्निकल ॲनालिसिस करताना आपण काही लेवल्स त्याच्यामध्ये बघत असतो. सपोर्ट, रेजिस्टन्स, त्या स्टॉकचा चालू असलेला ट्रेंड, या सर्व गोष्टी बघून आपण त्या स्टॉकला खरेदी करतो. असं अंदाजे खरेदी करत नसतो. हां, एक असतं की इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगला स्टॉक तुम्हाला चांगल्या लेवलला मिळतो आहे, म्हणजे बॉटमला मिळतो आहे, खालच्या स्तरावरती मिळतो आहे आणि कंपनीचे फंडामेंटल पण आपल्याला सुधारताना दिसत आहे. मग आपण त्याच्यामध्ये टिपमध्ये बाईंग करू शकतो. मग शक्यतो तिथं आपण लेवल नाही बघत, पण एक बॉटमला आलेला स्टॉक, पडलेला स्टॉक, चांगल्या भावात आपल्याला तो स्टॉक मिळतो आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये बाईंग करत असतो. पण इतर वेळेला जर तुम्ही ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडला, समजा मी निवडला रिलायन्स स्टॉक, मी त्याचे फंडामेंटल बघितले की रिलायन्स ही कंपनी चांगली, हिचे फंडामेंटल चांगले आणि मला तो एक चांगल्या लेवलला एक चांगला सेटअप त्याच्यामध्ये बनतो आहे टेक्निकल. त्यामुळे मी काय केलं, त्याच्यामध्ये ट्रेडिंग, म्हणजे मी स्विंग ट्रेडिंगसाठी हा स्टॉक निवडलेला असं समजूया आपण, स्विंग ट्रेडिंगसाठी. मग बघा होतं आहे काय, खूप वेळेला आपण जे ॲनालिसिस करतो ना ते चुकतात. पण ॲनालिसिस केलं, चुकलं आणि स्टॉक कंटिन्युअसली खाली यायला लागला. मग एक चांगली कंपनी थोड्या दिवसानंतर रिकवर पण होऊ शकते. समजा तिच्यामध्ये तुम्ही नाही लावला स्टॉप लॉस, फंडामेंटल चांगले, थोड्या दिवसानंतर ती रिकवर पण होऊ शकते. पण खूप सारे स्टॉक असे असतात की ते रिकवरच होत नाही. तुम्ही निवडलेला असतो ट्रेडिंगसाठी, तुम्ही त्याच्यामध्ये नाही लावला स्टॉप लॉस, तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओचा एक भाग बनून जात असतो. तुम्ही म्हणतात की नाही आत्ता रिकवर होईल, आत्ता रिकवर होईल. मग आता जे मॅडम आहे त्यांचा हाच प्रश्न आहे की एक स्टॉक किती खाली जाऊ शकतो. बघा मित्रांनो, खूप सारे असे स्टॉक असतात की त्यांचे फंडामेंटल आपण जेव्हा बाय केले ते चांगले रिटर्न पण आपल्याला देऊन टाकतात, पण काही कालावधीनंतर त्यांची प्रॉफिट ग्रोथ आहे ती थांबते, सेल्स ग्रोथ थांबते, कंपनी लॉस मेकिंग होते. मग त्याचा इम्पॅक्ट जो असतो तो स्टॉक प्राईजवरती होत असतो. त्यामुळे त्यांचे भाव खाली पण येत असतात. पण किती खाली येऊ शकतात हे बघा, कोणताही स्टॉक असू द्या. मी जर म्हटलं की रिलायन्स स्टॉक, भविष्यामध्ये रिलायन्सचे फंडामेंटल खराब झाले, प्रॉफिटच होत नाही, कंपनीला लॉस मेकिंग बनली आणि आत्ता भाव चालू आहे 1300 रुपये. मग हा 1300 रुपयाचा स्टॉक कुठपर्यंत येऊ शकतो. आता हा जास्तीत जास्त किती होईल, 0 होईल.
याच्या खाली तर जाणार नाही ना. भाव आहे, झिरोपेक्षा तर खाली जाऊ शकत नाही. हे शक्यतो होतच नाही की कोणती कंपनी तिचा भाव झिरो झाला, असं होत नाही. हां, ती 25 पैशाला येऊ शकते, ती 50 पैशांवरती पण येऊ शकते, ती 1 रुपयाला पण येऊ शकते, हे होऊ शकतं, पण डायरेक्टली ती झिरो होणार नाही. हे लक्षात येते ना सर्वांना. मग मॅडम तुम्हाला समजलं की कोणताही स्टॉक असू द्या, तो जास्तीत जास्त किती खाली येणार, तर तो जास्तीत जास्त झिरो होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये लॉस किती घ्यायचा आपण स्वतः ठरवायचं असतं, कारण की ट्रेडिंग करताना लॉस होतात मॅडम. लॉस प्रत्येकालाच होत असतो, अशी कोणतीही व्यक्ती मार्केटमध्ये सुटली नाही. लॉस प्रत्येकाला होत असतो, घ्यायचं किती आपण ठरवायचं असतं. ट्रेडिंगमध्ये हेच असतं. हां, इन्व्हेस्टिंगमध्ये तुम्ही थांबून राहिले, तुमचा एक पोर्टफोलिओ असतो, त्याचं पण सांगतो तुम्हाला की तुम्ही एक स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवला. एक स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवला तुम्ही, त्याच्यामध्ये ए नावाची कंपनी, बी नावाची कंपनी, सी नावाची कंपनी, डी नावाची कंपनी, ई नावाची कंपनी, एफ नावाची कंपनी, जी नावाची कंपनी आणि एच, म्हणजे किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 स्टॉक आहे असं समजूया आपण. आता तुम्ही प्रत्येक स्टॉकमध्ये समजा प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवले 50,000 50,000. आता आपण जेव्हा आपण स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवतो ना, आपण काही डायरेक्टली इन्व्हेस्ट करत नसतो, त्याचा अभ्यास करतो, रिसर्च करतो की तो स्टॉक फंडामेंटली कसा आहे, ती कंपनी कशी आहे, ते सर्व गोष्टी बघूनच आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. आता काही वेळेला असं होत असतं की चुकून एखादा स्टॉक तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ॲड केला, फंडामेंटल खराब, रक्कम तेवढीच टाकलेली पोर्टफोलिओमध्ये, त्या स्टॉकमध्ये रक्कम पण तेवढीच टाकली आणि तो स्टॉक पडायला लागला. जसं ही कंपनी होती मी 500 रुपयाला बाय केली, त्यानंतर ही कंपनी होती मी 200 रुपयाला बाय केली, हा स्टॉक 400 रुपयाला बाय केला, हा 1000वरती बाय केला, हा 1500वरती केला, हा 100 रुपयाला केला, त्यानंतर एक 90ला केला, एक 50 रुपयाला. अशी गुंतवणूक तुम्ही केलेली आहे, प्रत्येकी 50,000 रुपये. आणि काय झालं की हा सी नावाचा जो स्टॉक होता त्याच्यामध्ये तुम्ही 50,000 रुपये गुंतवले होते 400 रुपयेप्रमाणे. एका शेअरची प्राईस किती 400 रुपये. आणि काय झालं, आणि व्ह्यू आपण ठेवलेलं लॉंग टर्म. एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवतो ना, लॉंग टर्म व्ह्यू ठेवतो आणि तो कमीत कमी 10 वर्ष तरी पाहिजे. करायचा असेल गुंतवणूक तर मोठ्या टाईम फ्रेमसाठी करा गुंतवणूक, नाही तर 1-2 वर्षांसाठी गुंतवणूक नसते मित्रांनो. तुम्हाला कंपाऊंडिंगचा बेनिफिट पुढच्या 10-15 वर्षांमध्ये छान, जेवढा कालावधी तुम्ही देत असतात ना तेवढा जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असतो. मग समजा हा 400 रुपयांचा स्टॉक आहे, ही कंपनी झाली खराब, किंवा अजून एक कंपनी मी म्हणतो की बी नावाची कंपनी पण खराब झाली, लॉस मेकिंग कंपनी झाली, तिच्यामध्ये पण तुम्ही 50,000 रुपये गुंतवले होते, 200 रुपये शेअर प्राईज होती. आता हा 200चा स्टॉक 20 रुपयाला येऊन गेला, बरोबर की नाही, म्हणजे शेअर प्राईस कमी होताना दिसली. 400चा स्टॉक हा 50 रुपयाला आला. तुम्ही म्हणणार या दोन्ही स्टॉकने मला खूप निगेटिव्ह रिटर्न देऊन टाकले, पोर्टफोलिओमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह रिटर्न दिसत आहे. मग तुम्ही म्हणणार माझा पैसा इथे वाया गेला. पण एक चांगल्या कंपन्या ज्या असतात ना, हां 2-3 कंपन्यांमध्ये असं होऊ शकतं, सर्व कंपन्यांमध्ये नाही होऊ शकत. पण हे जे स्टॉक असतात ना तुमचे ए डी ई एफ जी एच, हे तुम्हाला काही पटीने रिटर्न देऊन टाकतात लाँग टर्ममध्ये. कंपनी जर चांगली असेल, तिच्यामध्ये ग्रोथ होत असेल तर ते काही पटीने रिटर्न देऊन टाकतात. हा 500चा स्टॉक तुमचा 10,000वरती पण जाऊ शकतो, हा 1,000चा स्टॉक तुमचा 3,000वरती पण जाऊ शकतो, ही 90 रुपयांची कंपनी तुमची 5,000वरती जाऊ शकते. हा 50 रुपयाचा स्टॉक जो आहे, जी प्राईस तुम्हाला दिसते ती 3,000ला पण पुढच्या 10-15 वर्षांमध्ये जाऊ शकते. मग बघा किती रिटर्न देऊन टाकले त्या स्टॉकने. मग बघा ह्या कंपनीने तुम्हाला किती रिटर्न दिले. हे केव्हा शक्य असतं, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये थांबतात. मग ह्या 2 कंपन्या तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न देत आहे ना, पण बाकीचे स्टॉक असतात तुम्हाला ते काही पटीने रिटर्न देऊन टाकतात. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये आपण चांगले फंडामेंटली स्टॉक असतात ना तेच ॲड करत चालायचे. असे पेनी स्टॉक बाय नका करू की जेणेकरून तुमचा पैसा तिथे धोक्यात असू शकतो, भविष्यामध्ये रिटर्नच बनणार नाही. खूप सारे व्यक्ती काय करतात, नंबर ऑफ क्वांटिटी बघतात की मी एक स्टॉक बाय करतो 1 रुपयाचा 50,000 क्वांटिटी येत आहे आणि एक स्टॉक बाय करावं तर फक्त 20 क्वांटिटी येत आहे, असं कॅल्क्युलेशन ते करत असतात. फोकस तुम्ही क्वालिटीवरती करा, ब्रँडवरती करा, क्वांटिटीवरती नका करू की माझ्या किती क्वांटिटी येत आहे. समजलं तर ह्या कॉमेंटचं उत्तर त्यांना मिळालेलं असेल. जास्तीत जास्त स्टॉक किती झिरो होईल, पण ते शक्यतो होत नाही कंपन्यांमध्ये. 5 रुपयाला येईल, 3 रुपयाला येईल. आणि तुम्ही काय करताय त्याच्यावरती असतं. तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत त्याच्यामध्ये, की ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला बाहेर निघावं लागतं त्याच्यामध्ये. लाँग टर्म इन्व्हेस्टर हे पडून राहू द्या, काही अडचण नाही. बाकीचे स्टॉक आहेत पोर्टफोलिओला बॅलन्स करण्यासाठी. तर हे माझ्या मते सर्वांना समजलेलं असेल.
आता दुसरी कॉमेंट जी होती की आपण एखादा ब्रोकर जो असतो त्याच्याकडून कॉल घेतले पाहिजे का. जसं बघा, काही ब्रोकरेज हाऊस असतात तुम्हाला टिप्स देत असतात किंवा अनेक टेलिग्राम ग्रुप पण असतात बघा. टेलिग्राम ग्रुप्स असतात. त्यानंतर ब्रोकिंग फर्म असतात. ते पण तुम्हाला इथे टिप्स प्रोव्हाइड करतात की आज ह्या स्टॉकमध्ये एंट्री घ्या, या स्टॉकला तुम्ही आज बाय करा, एवढा स्टॉप लॉस त्याच्यामध्ये लावा, एवढं तुम्हाला टार्गेट त्याच्यामध्ये मिळेल, किंवा आज तुम्ही कॉल ऑप्शन बाय करा, त्याला होल्ड करा 3 दिवसांसाठी, तो तुम्हाला प्रॉफिट देऊन टाकेल. मार्केट बंद होतं तेव्हा म्हणतात काही जण तुम्ही पुट ऑप्शन खरेदी करून ठेवा, उद्या त्याला सेल करून टाका. अशा टिप्स देणारे खूप सारे व्यक्ती असतात. टेलिग्राम ग्रुप पण असतात खूप सारे, ब्रोकिंग फर्म पण असतात. माझं काय सांगणं असेल माहिती आहे का, तुम्ही स्वतःला केव्हा तयार करणार, हे एकच उत्तर असेल की जर तुम्ही टेलिग्राम ग्रुपद्वारे तुम्ही म्हणणार ते ट्रस्टेड आहेत, असू द्या ट्रस्टेड, ब्रोकिंग फर्म आहे, ट्रस्टेड आहे, तरी पण नका घेऊ टिप्स. कोणाचे टिप्स घेऊ नका. टिप्सने कधीही पैसा बनत नसतो, कधीच पैसा बनत नसतो. आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्केटमध्ये शिकण्यासारखं खूप असतं. जेवढं शिकाल तुम्ही मार्केटमध्ये तेवढं कमीच पडतं मित्रांनो. पूर्ण आपलं आयुष्य निघून जाणार तरी आपण परफेक्ट नाही बनू शकत, एवढा अभ्यास असतो स्टॉक मार्केटचा. पण काही जण काय करतात, शॉर्टकटसाठी की मला एखादा ब्रोकिंग फर्म आहे, ट्रस्टेड व्यक्ती ती टिप्स देते, तर मी त्या टिप्सला फॉलो करूनच मग गुंतवणूक करतो किंवा ट्रेडिंग करतो. तर ते चुकीचं आहे. तुम्ही कोणाचंही ऐकायचं नसतं. तुमचा स्वतःचा अभ्यास, तुमचे स्वतःचे रिसर्च असले पाहिजे. ॲनालिसिस करत चला मार्केटला. कोणत्या स्टॉकमध्ये मला एंट्री दिसतात तिथेच एंट्री घेतली पाहिजे. कुठे मला बाहेर पडायचं तिथे तुम्ही बाहेर पण पडलं पाहिजे. त्यासाठी टेक्निकल नॉलेज घ्या, टेक्निकल ॲनालिसिस करायचं शिकून घ्या. त्यानंतर फंडामेंटल असतात कंपन्यांचे, ते शिकून घ्या. मार्केटचे ऑब्झर्वेशन करत चला, तुम्ही आपोआप इम्प्रूव्ह होत चालतात. पण त्याच्यासाठी वेळ जातो मित्रांनो. तुमचे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष पण याच्यामध्ये जाऊ शकतात. तुम्ही इन्स्टंटसाठी ह्या गोष्टी करूच नका. मी खूप जणांचे पोर्टफोलिओ बघितलेले आहे, त्यांनी टेलिग्राम ग्रुपचा वापर केलेला होता आणि त्यांनी मार्केटमध्ये 15 ते 20 लाख रुपयांचे लॉस पण केलेले, अशा पण व्यक्ती माझ्याकडे आलेले आहेत. त्यामुळे सर्वांना सांगणं असेल की कोणाच्या टिप्सने कधी पैसा बनत नसतो. तुम्हाला खूप सारे यूट्यूबर सांगणारे असतील की हे स्टॉक निवडा, याच्यात गुंतवणूक करा, ते तुम्हाला 1 महिन्यामध्ये खूप छान परतावा देतील. नका विश्वास ठेवू कोणावरती पण. जोपर्यंत आपल्याला मार्केट समजत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कामच करायचं नाही. मार्केट समजायला लागेल, त्या मार्केटमध्ये होतं आहे काय, मला ते मार्केट केव्हा एंट्री देतं आहे, त्याचे ॲनालिसिस करून मग तुम्ही स्वतः बाय करायचं असतं स्टॉकला. कोणाच्या टिप्सने मार्केटमध्ये काम करायचं नाही. हे एक कॉमेंट होतं. आता याच्यावरती पण थोडक्यात सांगितलं तुम्हाला, अगोदर पण याच्यावरती सांगितलंच होतं की कोणाच्या टिप्सने मार्केटमध्ये पैसा बनत नसतो. आपण स्वतः निर्णय घ्यायचा असतो इन्व्हेस्टमेंटचा आणि शिकायचं असतं त्याच्यासाठी. आणि तिसरी कॉमेंट अशी होती की बिगिनरसाठी इंडिकेटर लावून दाखवा. बघा, एक बिगिनर कशाला म्हणणार हो आपण. बिगिनर म्हणजे काय, जी व्यक्ती मार्केटमध्ये नवीन एंटर झालेली आहे, एकदम नवीनच आहे, तिला स्टॉक मार्केट म्हणजे काय हे माहीतच नाही, ती मार्केटमध्ये बिगिनर असते. तिला मार्केटमध्ये काम करायचं जमत नाही, मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन करायचं जमत नाही, ती व्यक्ती बिगिनर झाली. आणि त्या बिगिनरसाठी इंडिकेटर लावून कसे काम करायचे, कारण की आता ज्या सरांनी कॉमेंट टाकलेली त्यांची चूक नाही आहे, कारण की ते सोशल मीडियावरती बघतात, खूप सारे इंडिकेटर असतात. जसं आपण बघतो बघा, मूव्हिंग ॲव्हरेज असतं, त्याच्यानंतर बॉलिंजर बँड असतं, त्याच्यानंतर तुमचं हे MACD असतं बघा, त्यानंतर तुमचं MACD, त्यानंतर तुमचं असतं RSI. असे वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर असतात. आणि काही यूट्यूबर असतात ना, ते इंडिकेटर पूर्ण जाळं पसरवलेलं असतं त्यांनी. तुम्ही बघतात बघा, असं हे एक लावलेलं मूव्हिंग ॲव्हरेज, हे एक लावलेलं, या कॅन्डल पूर्ण झाकून टाकतात ते आणि लोकांना सांगतात. तुम्हाला सांगतो, इथे खूप मोठी फसवणूक होते तुमची. ॲक्च्युली तसं तुम्हाला पण तयार करता येत असतं, पण ते सांगतात की मी असं एक इंडिकेटरची स्ट्रॅटेजी बनवलेली आहे की तिचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला नुकसानच होणार नाही. मग तुम्ही काय करतात,
10-15 हजार रुपयांचा तो एक व्हिडिओ असतो. त्याची किंमत पण असते की 10 ते 15 हजार रुपयाला तुम्ही खरेदी करतात आणि म्हणतात की त्या इंडिकेटरने पैसा बनतोय. ती व्यक्ती तर सांगते, तिचं P&L दाखवते, मग तुम्ही पण काय करतात, त्या इंडिकेटरचा वापर करतात आणि शेवटी होतं काय, हे जे 10-15 हजार रुपये तुम्ही दिलेले असतात ना, त्याचं होतं नुकसान. कोणताच फायदा तुम्हाला होत नसतो. मग आपण मार्केटमध्ये करताना काम कसं करायचं असतं, इंडिकेटरने करायचं असतं? अजिबात नाही. इंडिकेटर कसे बनवले जातात, अगोदर तुमचं काम असतं की त्याचा अभ्यास करणं, की हे इंडिकेटर कसे बनतात, इंडिकेटरसाठी काय काय गोष्टी लागत असतात. मग मी त्याच्यावरतीच जर फोकस केला तर, जसं एक इंडिकेटर आहे मूव्हिंग ॲव्हरेज आहे, जसं आपण म्हणतो सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, जसं लिहितो ना आपण 10 days सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, ते वरती चाललं की आपण स्टॉक बाय करायचा असतो. असं चालतं ना ते. त्याच्यावरती एखादी कॅन्डल गेली की आपण बाय करायचं असतं. असे स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये. मग हे SMA काय असतं, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज. हे मूव्हिंग ॲव्हरेज कसं तयार होत असतं बघा, कोणतंही इंडिकेटर जे तयार होत असतं ना, ते प्राईजने तयार होत असतं. प्राईज प्लस व्हॉल्यूम यांचं कॉम्बिनेशन म्हणजे एक इंडिकेटर असतं मित्रांनो. प्राईज, स्टॉकची प्राईज, जसं एखादा स्टॉक आहे तो 100 रुपयाला आहे, 100 रुपयांवरून 110 रुपयाला जातो, 110 वरून 120 रुपयाला जातो, ह्या प्राईज स्टॉकच्या. आणि व्हॉल्यूम जी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी होते, व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, किती शेअरची खरेदी विक्री होते त्याच्यामध्ये, ते असतं व्हॉल्यूम. ट्रेडेड क्वांटिटी आपण त्याला म्हणत असतो. मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशननेच कोणतं इंडिकेटर तयार होत असतं. मग फोकस याच्यावरती करा. जो प्राईस बिहेवियर असतो ना, त्याला समजून घ्या. व्हॉल्यूम, कोणत्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम वाढत चाललेले, कोणत्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम कमी होत चाललेले, हे बघायचं शिकून घ्या. तुम्ही इंडिकेटरच्या मागे लागतात. सर्वात पहिली गोष्ट हीच होणार की स्टॉकच्या प्राईस वरती जाणार, नंतर तुमचं हे जे इंडिकेटर असतं ना, ते काम करतं मित्रांनो. इंडिकेटर 2 प्रकारचे असतात. एक असतं लीडिंग इंडिकेटर आणि दुसरं असतं लॅगिंग इंडिकेटर. लीडिंग इंडिकेटर म्हणजे काय, की ते आपल्याला अगोदरच सांगेल स्टॉकच्या प्राईस वरती जाणार आहे. मग मला सांगा, एखादं इंडिकेटर मार्केटमध्ये जर असतं, ते आपल्याला अगोदरच सांगतं आहे स्टॉकच्या प्राईसवरती जाणार आहे. मला सांगा, तुम्ही प्रत्येकाने पैसा बनवला नसतं याच्यामध्ये. कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं तुम्ही की हे जर आपल्याला माहीत असतं, त्या इंडिकेटरने आपल्याला अगोदरच जर सांगितलं असतं की स्टॉकच्या प्राईसवरती जाणार आहे, तर प्रत्येकाने ते पैसा बनवलाच असता. कॉमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. पैसा बनवतं आहे कोणी? कोणीच नाही. त्यामुळे मार्केटमध्ये कोणतंही लिडिंग इंडिकेटर नसतंच की जे तुम्हाला अगोदरच सांगेल की स्टॉकच्या प्राईस आता वरती जाणार आहे. तसं इंडिकेटरच नाही. मग मार्केटमध्ये कोणते इंडिकेटर असतात? लॅगिंग इंडिकेटर असतात. ते प्राईस बिहेव पहिला होणार, प्राईस पहिले वरती जाणार, मग ते काम करणार. म्हणजे तुम्ही तिथे पण काय होऊन जातात, लेट होऊन जातात. येतं लक्षात तुम्हाला? हे सर्व इंडिकेटर असतात ना, लॅगिंग इंडिकेटर. मग त्याचा उपयोग काय आपल्याला? मग तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल, फोकस इंडिकेटरने फक्त तुम्ही काम नाही करू शकत. नाहीतर मग तर शेअर मार्केट शिकणं खूप सोपं झालं ना हो. शेअर मार्केट खूप सोपं होतं. मग जर एखादी लाईन आहे, तिने सांगितलं त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली, आपण बाय करायचं आहे, संपला विषय. मग एवढं जर सोपं असतं तर शेअर मार्केटमध्ये एवढ्या लोकांनी लॉस पण केला नसता. तुम्ही केला नसता, मी केला नसता, प्रत्येकाने पैसाच बनवला असता. मग का बनत नाही पैसा? मग हे पैसा बनवणारे कोण? यूट्यूबर मोठमोठे, की त्यांना पैसा कमवायचा असतो त्या स्ट्रॅटेजी सेल करून. त्याच्यामुळे तिथे विश्वास ठेवायचा नसतो. मी त्याच्यामुळे काय म्हणतो असतो, कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून घेतात, जसं तुम्ही माझ्याकडे शिकताय, तर बघायचं ते काम करतं आहे का, हे जे शिकवत आहे त्या गोष्टी काम करतात का, त्यांचे ऑब्झर्वेशन पहिले करत चला. असं डायरेक्टली कोणावरती विश्वास ठेवायचाच नसतो. खूप सारे रिटेलर, खास करून नवीन व्यक्ती काय करतात माहिती आहे का, मार्केटमध्ये कोणावरती विश्वास ठेवून टाकतात. त्यांचे व्हिडिओ असतात बनवलेले, ते कोर्स घेऊन टाकतात, किंवा इंडिकेटर असतात महागाचे, ते घेऊन टाकतात. तसं बघायला गेलं कशाचीच गरज नाही आहे. फोकस तुम्ही करा, मार्केटला समजून घ्या. ही जी प्राईज असते, प्राईज ॲक्शन, तिला समजून घ्या. व्हॉल्यूम असतात, त्यांना समजून घ्या. ते मार्केट समजायला लागेल तुम्हाला. आणि तसं पण कोणत्या गोष्टीचा वापर केला 100% मार्केटमध्ये प्रॉफिट नसतंच. ट्रेडिंगमध्ये खास करून लाँग टर्ममध्ये तुम्ही छान वेल्थ क्रिएशन करू शकतात. चांगलं कंपाऊंडिंगचा बेनिफिट तुम्ही मिळवू शकतात. पण ही इंडिकेटर जे असतात ना, इंडिकेटरने कधी काम करता येत नसतं. त्यामुळे जो प्रश्न तुम्ही आता केलेला आहे इथे कॉमेंटमध्ये
की इंडिकेटर लावून दाखवा बिगिनरसाठी, तर बिगिनरने काही गोष्टी असतात बेसिक त्या शिकायच्या पहिले. जसं आपण येतो ना मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकतो, त्या कॅन्डल आपल्याला काय सांगतात, चार्ट पॅटर्न असतात, सपोर्ट रेजिस्टन्स असतात, ट्रेंड असतो, सप्लाय डिमांड झोन असतं. हे टेक्निकल गोष्टी आपण पहिले शिकल्या पाहिजे. मग त्याचा अभ्यास झाला थोडा की आपण कंपन्यांचे फंडामेंटल बघायचे असतात. फंडामेंटल त्याच्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट कशी रीड करायचे त्या गोष्टी आपण शिकायच्या. इंडिकेटरवरती विश्वास ठेवून तुम्ही काम करायचं नसतं, ठीक आहे. आणि जसं आता मी तुम्हाला चार्टवरती पण घेऊन जाणार, 2 मिनटे सांगतो त्या गोष्टी, की एक स्टॉक कसा खाली येऊ शकतो, वरती जाऊ शकतो ते पण सांगतो, आणि इंडिकेटर लावून दाखवतो काही तुम्हाला, मग समजेल. आपण जाऊया चार्टवरती. जसा प्रश्न होता मॅडम यांचा की एखादा स्टॉक किती खाली येऊ शकतो. बघा, मी आता हा स्टॉक आहे सुझलॉन एनर्जी, तर इथे काही वेगळ्या लेवल पण दिसते आपल्याला. बघा, हा पूर्ण चार्ट आता जर मी बघायला गेलं तर मी 2005 पासून बघतोय चार्ट इथे, आणि इथे मला हाय दिसतोय. याचा हाय वेगळा पण असू शकतो, एखाद्या वेळेला स्टॉक स्प्लिट झाला, समजा बोनस दिला, त्याच्यामुळे प्राईजमध्ये चेंज पण येऊ शकतो. 420 रुपये भाव दिसतोय, तर आत्ताच्या वेळेला हा स्टॉक 47 रुपयाला ट्रेड करतोय. आणि याचा हा भाव जो आहे, याचा भाव तुम्ही जर बघितला ना, किती रुपयाला हा स्टॉक आलेला होता. आपण जाऊया पुढे आणि बघू. एक वेळ हा जो स्टॉक होता ना, म्हणजे बघा इथे ही लेवल जी होती 5 रुपयांच्या आसपास हा स्टॉक आलेला होता 2013मध्ये. पण 2020मध्ये बघूया, जेव्हा कोविड आलेला होता ना, तेव्हा स्टॉकची प्राईस कुठे होती आपण बघूया. ती खाली असणार खूप कोविडच्या वेळेला. बघा, कोविड नंतर पण आता हे साल 2020 आहे, तेव्हा हा स्टॉक 1.5 रुपयांवरती आलेला होता. 1.5 रुपये, 400 रुपयाचा स्टॉक 1.5 रुपयांवरती येतो आहे. कंपनीचे फंडामेंटल खराब झाले, लॉस मेकिंग बनत गेली कंपनी, त्याच्यामुळे हा भाव बघायला मिळाला. मी तुम्हाला उदाहरण अगोदरच दिलं बघा. मग काही जणांची इन्व्हेस्टमेंट 300 रुपयाला पण असू शकते, 200ला असू शकते, आणि त्यांनी 1.5 रुपयांचा भाव पण बघितला. म्हणजे स्टॉक प्राईस यायला किती पण खाली येऊ शकतात, त्याचं काही नाही. पण जास्तीत जास्त किती, 0 होईल जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा तर काही होणार नाही. 0, पण 0 होत नाही शक्यतो. जसं 1 रुपयाला आला, 50 पैशाला आला, इथपर्यंत स्टॉकचे भाव आपल्याला येताना दिसतात. हा निफ्टी 50चा होता स्टॉक. 3-4 वर्ष हा सुझलॉन एनर्जी आहे ना, निफ्टी 50चा भाग पण होता. मग निफ्टी 50मध्ये लार्ज कॅप कंपन्या येतात, स्ट्रॉंग, ज्यांचा मार्केट कॅप जास्त आहे त्या कंपन्या. मग इथं कसं होतं आहे, ते होतं काही कंपन्या नंतर खराब पण होतं. जसं येस बँकेचं पण झालेलं होतं, आयडियाचं पण बघताय तुम्ही. अशा खूप सारी उदाहरणं आहे आपल्याकडं. पण एक स्ट्रॉंग पोर्टफोलिओ, त्याच्यामध्ये सर्व असणाऱ्या कंपन्या, त्यांच्यामध्ये असं नाही होऊ शकत. प्रत्येक स्टॉकमध्ये ती गोष्ट नाही होऊ शकत, हे समजून घ्या तुम्ही. आता इंडिकेटरचं, जसं इंडिकेटर आहे, मी गेलो तुम्हाला इथे लावून दाखवतो. आता जसं मी म्हटलं की मूव्हिंग ॲव्हरेज, हे मूव्हिंग ॲव्हरेज आहे बघा. हे असं मी याला आहे ना साप म्हणत असतो, सर्वांना माहिती, हे साप म्हणत असतो. मग काही जण काय म्हणतात की ह्या इंडिकेटरच्या वरती प्राईस गेली की आपण स्टॉकला बाय करायचं असतं. आता बघा, किती वेळेला तुम्हाला दिसलेलं असेल की इथं इंडिकेटरच्या वरती कॅन्डल क्लोज झाली. एखादी व्यक्ती म्हणेल, आता जो नवशिक्या असतो म्हणजे बिगिनर असतो, तो म्हणेल की हे बघा, या लाईनच्या वरती इथं गेलेल्यावर का स्टॉक आपण बाय करा. केलं बाय त्याने, बस स्टॉक आला खाली. तो लॉस झेलत राहील, त्याला स्टॉप लॉस काय हे पण माहीत नाही आहे, त्याला बाकीच्या गोष्टी माहीतच नाही. तो काय करेल, ह्या इंडिकेटरला बघून फक्त बाय करतो आहे आणि लॉस सहन करतो आहे. इथे पण असणार एखादी व्यक्ती, हे बघा, हे जे आहे ना मूव्हिंग ॲव्हरेज, याच्यावरती कॅन्डलचा क्लोज आलेला आहे, आपण ताबडतोब इथे ना बाय करूया. केलं, स्टॉक प्राईस आली खाली. असं काम होतं का, तुम्ही मला सांगायचं. होऊ शकत नाही तुमच्याकडून काम. त्याच्यामुळे मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये ना खूप साऱ्या व्यक्ती आपल्या मतलबासाठी, आपल्या फायद्यासाठी खूप काही सांगतात, पण त्याचा त्याची रिॲलिटी बघा, त्याचा अभ्यास करा. हे मूव्हिंग ॲव्हरेज असतं काय, जसं आपण म्हणतो ना 10 डेज सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, 9 डेज सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, ते काय असतं, ॲव्हरेज असतं. जसं मागच्या 10 दिवसांच्या कॅन्डल, 9 दिवसांच्या कॅन्डल, त्यांचा क्लोजिंग प्राईस जे असतं त्याचं ॲव्हरेज काढलं जातं, तेच आहे मूव्हिंग ॲव्हरेज. आलं लक्षात. ही एक ॲव्हरेज प्राईस असते मित्रांनो. पण आता तिथे पण खूप सारे लोक आपली स्ट्रॅटेजी जोडतात, सांगतात, पण आपण स्वतः त्या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो, ठीक आहे. या 3 ज्या कॉमेंट आलेल्या होत्या, म्हटलं त्याच्यावरती एक व्हिडिओज बनवूया आपण. व्हिडिओ लेंथी पण झालेला असेल, पण काहीतरी तुम्हाला शिकायलाच मिळालेलं असेल, ठीक आहे.
त्याच्यामुळे आता ते काय होतं की मी जो व्हिडिओ बनवतो ना, मी प्रयत्न करतो की 5-10 मिनिटांचा बनवतो, पण तो व्हिडिओ माझ्याकडून मोठाच बनून जातो. मग तो बघण्यासाठी खूप जणांना कंटाळा येतो. काही जण तर पहिले 2 मिनटं बघतात, डायरेक्ट शेवट जातात. तुम्ही म्हणणार नाही आम्ही पूर्ण बघतो. मला यूट्यूबमध्ये दिसतं, यूट्यूब स्टुडिओ असतो ना, त्याच्यामध्ये दिसतं की विवरने कोणता पार्ट व्हिडिओचा स्किप करून टाकलेला आहे. फायदा काय? जर शिकायचं असेल तर पूर्ण बघा ना व्हिडिओ, आहे की नाही. आणि माझ्याकडून तो छोटा बनतच नाही व्हिडिओ. तुम्ही बघतात माझा कधी 3-4-5 मिनिटांचा व्हिडिओ आलेला आहे का? नाही, तो मोठाच बनून जातो. ठीक आहे, बघत चला व्हिडिओ, काहीतरी शिकायलाच मिळेल. आणि प्रामाणिकपणाने माझा शिकवण्याचा प्रयत्न असतो. प्रामाणिक मला जर शिकवायचं नसतं ना, तर व्हिडिओ 4-5 मिनिटांचेच असते. एवढे 20-20 मिनिटांचे व्हिडिओ, 15 मिनिटांचे व्हिडिओ बनलेच नसते. हे तुम्ही पण समजून घ्या. चालेल, ठीक आहे. तर माझ्या मते सर्वांना व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर कॉमेंट मात्र नक्की करायचं आहे. ठीक आहे, थांबूया आजच्या दिवसासाठी. जय हिंद.